काँग्रेस उमेदवार डॉक्टर प्रशांत पडळे यांनी भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते, माजी मंत्री तसेच हजारो कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन करीत डॉक्टर प्रशांत पडळे यांचे नामांकन केले दाखल। होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकींना नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीसाठी डॉक्टर प्रशांत पडळे यांनी आज नामांकन अर्ज दाखल केला। यावेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते, माजी मंत्री, माजी आमदार यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। गेल्या 25 वर्षांनंतर भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा EVM मशीनवर निवडणूक चिन्ह पाहायला मिळत असल्याने ही निवडणूक अधिक चुरशीची झाली असून भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत असली तरी प्रत्यक्षात या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळत असून महाविकास आघाडीच्या वतीने आज शक्ती प्रदर्शन करून डॉक्टर प्रशांत पडळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। इंडिया अलायन्सच्या उमेदवार म्हणून आज प्रशांत पडळे यांचं आम्ही नामांकन या ठिकाणी दाखल केलेलं आहे आणि यामध्ये आप पार्टी असेल, कम्युनिस्ट असेल, शिवसेना, उद्धव ठाकरे गट असेल, अशा अनेक संघटना ज्या इंडिया अलायन्समध्ये आहेत त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट या उमेदवाराला आहे। पंजा या चिन्हावर ही निवडणूक भंडारा गोंदिया लोकसभेत होऊ घातलेली आहे। जवळपास 26 वर्षानंतर पंजा हे चिन्ह या ठिकाणी आता पुन्हा आलेलं आहे आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या जनतेची पसंती सुद्धा पंजा चिन्ह आहे। त्यामुळे आता या सगळ्या अलायन्स आणि अलायन्सची ताकद आणि जनतेचा आशीर्वाद यामुळे आमचे उमेदवार प्रशांत पडळे हे बहुमताने निवडून येतील अशा पद्धतीचं वातावरण आपण आजच पहिल्या दिवशीच, कारण की गण जमली तर गवळण जमते असं एक मन आहे आमच्या भागात, ती परिस्थिती आज आहे आणि चांगल्या मताने उमेदवार प्रशांत पडळे निवडून येतील। काय अजेंडा आहे निवडणुकीचा नेमका? अजेंडा आम्ही दिलेला आहे। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी आणि राहुल गांधीजींनी ज्या पद्धतीनं देशामध्ये हजारो किलोमीटर यात्रा करून या देशातल्या महिलांची भूमिका असेल, तरुणांची भूमिका असेल, शेतकऱ्यांची भूमिका असेल, हातावर कमवणाऱ्या खाणाऱ्यांची भूमिका असेल, कामगारांची असेल, या सगळ्या जाणून घेऊन ज्या 25 गॅरंटी दिलेल्या आहेत त्या गॅरंटी घेऊन आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत। ज्या जुमलेबाजांनी गेल्या 10 वर्षामध्ये गॅरंटी तर पूर्ण केलीच नाही, गॅरंटी शब्दाला काळीमा लावण्याचं काम केलं, त्या जुमलेबाजांना आम्ही जनतेच्या समोर त्यांचं वास्तविक उघड करू आणि आज संविधान आणि लोकशाहीला ज्या पद्धतीनं संपवण्याचं काम गेल्या 10 वर्षात झालेलं आहे, ही सगळी भूमिका जनतेसमोर मांडू आणि भाजपला आता त्यांच्या जुमलेबाजीवर मतदान करू नये आणि भाजप अगर मतदान मागते तर त्यांना कशासाठी मतदान करायचं हे जनता विचारेल अशा पद्धतीचं आज वातावरण आहे आणि मुद्दे आमच्याजवळ आहे। आम्ही जनतेचे मुद्दे घेऊन जनतेमध्ये जाऊ। कांग्रेस यानी विकास, कांग्रेस के साथ में चलेंगे। आज आपको दिखाई है जो माहौल है कांग्रेस के प्रति और महाविकास आघाड़ी के प्रति जो माहौल है भंडारा गोंदिया जिला लोकसभा क्षेत्र में हमारे नाना काका जी के नेतृत्व में हम ये लड़ाई लड़ने जा रहे हैं और आज के डेट में आपको बता रहा हूँ कि भरघोस मतों से आज अपन चुन के आ गए हैं यहाँ पे भंडारा गोंदिया जिले में और यही लहर पूरे देश में जाएंगी, महाराष्ट्र में जाएंगी और यहाँ पे बीजेपी की सरकार संपूर्ण नष्ट होंगी यहाँ से और इंडिया की सरकार यहाँ पे स्थापन होंगी। किस मुद्दे को लेके आप आगे जाने वाले इस इलेक्शन में? जी, हमारे खरगे जी ने और राहुल गांधी जी ने एजेंडा दिया है, 25 वचन है, उसके माध्यम से हम आए निवडणूक को सामने जाएंगे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।